गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार सर्वांना, हॅलो, हाय, कशा आहात सर्वजण? मस्त आहात? मस्त राहा, स्वस्त राहा। आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी। आणि आपल्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आजच्या देवपूजेपासून। लाईट गेलेली होती आणि लाईट माझी देवपूजा चालू आहे आणि त्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा ही फुले पहा किती छान फुललेली आहेत। आणि आता मी दिवा वगैरे अगोदर दिवा उदबत्ती धूप काय आपल्याला लावायचं आहे ते धूप आणि उदबत्ती दोन्ही लावते। आणि दिवा तर आपण लावतोच, अगोदर आपल्याला दिवाच लावायचा आहे, मग नंतर आपल्याला पूजा करायची आहे। आपली पूजा छान अशी आपल्याला मांडून घ्यायची आहे। त्यानंतर पहा मी सर्व जे कालची फुलं घातलेली होती ती सर्व निर्माल्यामध्ये काढून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता आपण आपले देव जे आहेत ते आपण धुवून घेऊया। मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं आणि हे बघा लाईट आलेली आहे, आता खूप छान दिसत आहे। आणि मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मला काही कारणास्तव मला देवारा बांधता आलेला नाही, पण नक्कीच मी आता बांधण्याच्या भानगडीमध्ये जाणार नाही। मी देवारा असं छान असा करून घेणार आहे। तोपर्यंत पहा मी इथं माझ्या म्हणजे असं डोकं छान असं लावून म्हणजे एक छान असं देवारा मी स्वतःच आता छान तयार केलेला आहे आणि याच्यावर सध्या मी पूजा करत आहे। कसा आहे देवारा मला नक्की कमेंट करा। कसा असताना देवारा असावा, असा असावा तसा सगळ्यांची इच्छा असते, पण माझीही आहे, मलाही सुंदर देवारा असावा असं वाटतं, पण सध्या तो नाही आहे। आणि मनाचा भाव महत्त्वाचा असतो, देवावरची श्रद्धा विश्वास हे महत्त्वाचं असतं। आपण देव कसं कुठे कशावर पूजा करत आहोत त्याच्यापेक्षा आपल्या मनाचा भाव महत्त्वाचा असतो। आणि मी दररोज श्रद्धेने भावनेने पूजा करते आणि लवकरच माझा देवाराही मला मिळेल मी आशा करते। आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट मला असंच राहू द्या, कमेंट करत चला। नवीन व्हिडिओ आहेत, काहीतरी चुकलं माझं तर मला प्लीज कमेंट करून कळवा मैत्रिणींनो, तुमच्या कमेंटची गरज आहे। आणि इकडे पहा मी आता माझे देव धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मांडलेले आहेत। आणि आपण पाहू शकता आता यांना हळदी कुंकू लावत आहे। जेही आपल्या याच्यावर देवाऱ्यामध्ये जेही आपल्याला स्त्री रूपी आहेत देवा त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। आणि जे पुरुष रूपी देव आहेत त्यांना आपल्याला छान असं अष्टगंध लावायचं आहे किंवा चंदन लावायचं आहे। त्यांना हळदी कुंकू म्हणजे नकाच लावू, चंदन अष्टगंध। महादेवाच्या पिंडीला आपल्याला भस्म लावायचं आहे, इबीत लावायचं आहे। आणि इकडे बघा छान अशी रांगोळी घेतलेली आहे काढून, माझी देवपूजा झालेली आहे। आणि आता भूक लागलेली होती, मग चला म्हणलं आता थोडासा नाश्ता करूया, कारण स्वयंपाक थोड्या वेळाने करेन, कारण लेकरांना वगैरे सुट्टी आहे, लेकरं घरीच आहेत, तर स्वयंपाकाचं डब्याचं तेवढं टेन्शन नाही। अगोदर काहीतरी नाश्ता करते, त्यांना देते, ते आराम बसतात, मग दुपारचा मी काहीतरी छान गरम गरम तेवढा स्वयंपाक बनवते। आणि इकडं मी स्वयंपाकाचं काही शूट नाही केलं, फक्त मी केलेलं होतं उपमा नाश्त्याला त्याचं शूट केलं। इकडं बघा मी कढईमध्ये 2 पळी छान असं तेल घालून फ्रेशा मिरच्या, एक कांदा आणि डाळवं टाकलेलं आहे आणि थोडंसं शेंगा बी टाकायचं आहे। आणि वरतून थोडीशी मी तर कोथिंबीर टाकलेली आहे, पण ज्यावेळेस आपलं उपीट उपमा होतं त्यावेळेस आपल्याला अजून थोडी कोथिंबीर टाकायची आहे। आणि आता छान जास्ती याला तळू द्यायचं नाही, नाहीतर हे खूप म्हणजे छान लागत नाही, थोडंसं तळायचं असं छान। कांदा ट्रान्सपरंट झाला ना मग लगेच आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। आणि मेन म्हटलं तर मला पिवळं उपीट अजिबात आवडत नाही, मला पांढरं उपीट आवडतं, मला हळद ह्याच्यामध्ये आवडत नाही। तुम्ही अशा पद्धतीने पण करून बघा, किती छान लागतो उपीट। आणि इकडे फळफळून आदन आलेलं आहे आणि आता आपल्याला जेवढा पाहिजे का तेवढा आपल्याला रवा घालायचा आहे, आपल्याला मोजून घ्यायचा, वाटी 1.5 वाटी असं। पण या डब्यामध्ये थोडाच होता रवा, त्यामुळे मी डबाच घेतला हातात। आणि ऊन खूप लागते आणि पत्र्याचं पार्टिशन आहे त्याच्यामुळे खूप गरमी होते, पटकन करायचं पटकन निघायचं असं डोक्यात आहे सध्या तर। आणि पहा किती सुंदर झालेला आहे आता आपला उपमा। आणि छान असं आता याला मिक्स करून घेऊ आणि थोडीशी वरून
आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल